विनंती केली होती। 1995च्या तुकडीतील सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार आज स्वीकारला। यावेळेस माध्यमांशी संवाद साधताना अश्विनी भिडे यांनी आपल्या कामकाजाची पुढील दिशा स्पष्ट करत पावसाळापूर्व कामं, नालेसफाई आणि मुंबईतील महिलांची सुरक्षा यावर विशेष भर दिला। मुंबईसाठी अधिकाधिक चांगलं काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये आयुक्तपद भूषवणाऱ्या अश्विनी भिडे या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत। भिडे यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिलं असून त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचा जवळून अनुभव आहे। या नियुक्तीपूर्वी अश्विनी भिडे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अतिरिक्त मुक्त सचिव म्हणून कार्यरत होत्या। तसंच त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून मेट्रो 3 या प्रकल्पामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। त्यामुळे त्यांना मेट्रो वुमन म्हणूनही ओळखलं जातं। राज्य सरकारनं आज भिडे यांच्यासह 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून या बदल्यांमध्ये तुकाराम मुंडे यांची आपत्ती व्यवस्थापन सचिवपदी, तर लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री सचिवालयामध्ये, तर विकासचंद्र रस्तोगी यांची वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेनेनं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्क